नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचा पती आणि तुळ राशीची पत्नी वैवाहिक जीवनामध्ये असतील तर त्या दोघांमध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याची कारणं नेमकी कोणती असतील? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं? वैवाहिक जीवनामध्ये त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात? सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. घटस्फोट किंवा डिवोर्स ही काही घटना नाही की जी एका दिवसामध्ये घडते. यामागे तुमचे जे स्वभाव आहे, तुमचे जे विचार आहे, तुमचा दृष्टिकोन फार महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणूनच हे जे दोन्ही राशीचे पती पत्नी आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं हे जाणून घेणं थोडं गरजेचं ठरेल. वृषभ राशीचे पती आहेत किंवा वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारे ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे स्थिर स्वरूपाची रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जे की वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित नीटनेटकं टापटीप अशा प्रकारचं वृषभ राशीच्या पुरुषांचं राहणीमान असतं. यांची फॅशनसुद्धा सोबर असते. खूप डार्क फॅशन करणं वगैरे त्यांना पसंत पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅशनचा सेन्स हा अतिशय चांगल्या प्रकारचा असतो. फॅशन कशा प्रकारे कॅरी करायचं आहे हे वृषभ राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. आणि त्याच्या जोडीला त्यांची वाणी, त्यांचं बोलणं, त्यांचं कम्युनिकेशन स्किल, संवाद साधण्याची जी कला आहे ही वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजे मुद्दा कितीही कटकटीचा असेल, कितीही गंभीर असेल, कितीही गुंतागुंतीचा असेल तर आपल्या ओघवत्या वाणीने साध्या सोप्या सरळ शब्दात मांडण्याची हातोटी ही वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. थोडंसं विनोदात्मक बोलणं, कधीकधी विडंबनात्मक बोलणं, हसून बोलणं हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये खूप चांगला असतं. म्हणजे यांचं राहणीमान, यांचं बोलणं, यांची वाणी ही चांगली असल्यामुळे हवंसं वाटणारं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं वृषभ राशीचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत. तर कलेचा जो भाव आहे तो सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. याचप्रमाणे यांच्याकडे कान अतिशय चांगल्या प्रकारचा असतो. म्हणजे या ज्या व्यक्ती असतात संगीतप्रेमी असतात, गायनाची ह्यांना आवड असते. कमीत कमी बाथरूम सिंगर तरी असतातच. गाणं गुणगुणणं ह्यांना फार आवडतं आणि त्यांनी त्यांचा मूडसुद्धा बदलतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती असं आहे त्या थोड्याशा प्रॅक्टिकल असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे याचं चांगलं ज्ञान त्यांना असतं आणि कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचं याचंसुद्धा ज्ञान त्यांना खूप चांगल्या प्रकारचं असतात. म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे अधिभौतिक सुखाची आवड यांना खूप चांगली जरी असली तरी खर्चिक प्रवृत्ती मात्र यांच्यामध्ये दिसून येत नाही की जी खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कष्ट करण्याची तयारी यांच्यामध्ये खूप चांगली असते. कष्टकरी असतात, मेहनत घेणारे असतात. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. परंतु वर करणे तुम्हाला ते तसं दिसणार नाही. वर करणे हा जो माणूस आहे, हा माणूस म्हणजे वृषभ राशीचा जो माणूस आहे तो अतिशय व्यवस्थित तुम्हाला जाणवेल की चांगला असा सुद्धा. परंतु प्रत्यक्ष जीवनात किती ते त्रासातून चाललेले आहेत किंवा किती मेहनत करत आहे त्याची सुतरावून कल्पना तुम्हाला तशी दिसणार नाही. परंतु मुळामध्ये हे सर्व ज्या गोष्टी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. आता आणखीन एक थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे ती थोडीशी कधी वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात यांच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडेलतट्टूपणा म्हणा किंवा हट्टीपणा हा थोडासा दिसून येतो. ज्या गोष्टी अगदीच नगण्य आहे, ही ज्या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत किंवा सामान्य आहेत अशा गोष्टींमध्ये सुद्धा थोडासा हट्टीपणा हा वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. अर्थात त्यावर काम करणं गरजेचं आहे कारण त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. आता इथे म्हणजे वृषभ राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र आहेत, कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात, कृत्तिका नक्षत्राचे शेवटचे जे 3 चरण आहेत ते वृषभ राशीमध्ये येतात. कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात यांच्यामध्ये थोडीशी ॲरोगन्सी तुम्हाला जास्त दिसून येईल. म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तोडजोड न करणं, बिनधास्तपणा, बेफिक्रेपणा किंवा बेधुंदपणा सुद्धा कधी जास्त दिसून येतो. यांची जी वाणी असते ही थोडी तिखट असते, सरळ बोलणारे असतात, टू द पॉईंट असं बोलणारे असतात. कधी यांचे शब्द बाणाप्रमाणे हृदयामध्ये रुतून जाऊ शकतात आणि त्यामुळे त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं यांना वैयक्तिक नातेसंबंधामध्ये खास करून. मात्र कार्यकर्तृत्वाच्या बाबतीमध्ये हे नक्षत्र अतिशय चांगलं आहे. कोणाचीही भीट ठेवत नाही, कोणालाही घाबरत नाही, ना कुठल्या परिस्थितीला ना कुठल्या व्यक्तीला आपल्या मनात आलेली गोष्ट पूर्ण करून दाखवणं, जिद्द, चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी या नक्षत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. रोहिणी नक्षत्र आहे त्यांची गोष्ट थोडी वेगळी असते. लाडामध्ये वाढलेलं नक्षत्र असतं. म्हणजे तुमची परिस्थिती असो वा नसो यांचं बालपण लाडामध्ये गेलेलं असतं. त्यामुळे हॅपी गो लकीची जी भावना असते ती त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते. जीवन हलकं फुलकं आहे म्हणजे तशाच प्रकारे घेण्याची वृत्ती
यांच्यामध्ये खास करून दिसून येते. खूप काही जिद्द, चिकाटी किंवा मेहनतीपणा तसा रोहिणी नक्षत्राच्या पुरुषामध्ये दिसून येणार नाही. मात्र थोडंसं लकी नक्षत्र आहे. बऱ्याचशा गोष्टी यांना भाग्यामुळे किंवा यांच्या पत्रिकेतील काही विशिष्ट योगामध्ये यांना मिळूनही जातात, की जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यांना खानपानाची खूप आवड असते, त्यामुळे मेदवृद्धी किंवा वजन वाढणं हा भाग यांच्यामध्ये थोडासा जास्त प्रमाणात दिसून येतं. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर राहणीमान यांचं अतिशय चांगलं असतं आणि अधिभौतिक सुखाची जबरदस्त आवड यांच्यामध्ये दिसून येतं. सुखासीन आयुष्य जगण्याकडे यांचा कल असतो. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांची गोष्ट थोडी वेगळी असते. वाचनप्रिय असतात, त्यांना पुस्तकं वाचायला आवडतं, ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप चांगली असते, बोलणं खूप चांगलं असतं, आपला मुद्दा आहे तो समर्पकपणे समोर ठेवणं, बुद्धीसूद आपल्या गोष्टींची मांडणी करणं, मुद्द्यांची मांडणी करणं हा भाग खास करून मृग नक्षत्राच्या पुरुषामध्ये दिसून येतो. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे अतिशय अलर्ट असतात, छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा चिकित्सकपणे विचार करणारे असतात, परंतु वाणी यांची तशी फार चांगली असते. दुसऱ्याशी मिळतं जुळतं घेण्याची वृत्ती यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. तर एकंदरीतच तुम्हाला तर समजलं असेल की वृषभ राशीचे जे पुरुष त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडंसं चर्चा करू तुळ राशीबद्दल. तुळ राशीची स्त्री नेमकी कशा प्रकारची असते. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या सणामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीला जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की तुळ राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. यांची फॅशन स्टेटमेंट अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. आधुनिक राहणीमानाकडे यांचा कल असतो आणि फॅशनचा सेन्स आपल्याला स्वतःला कसं कॅरी करायचं आहे, स्वतःला कसं समोरच्याकडे रिप्रेझेंट करायचं आहे याची जी गोष्ट आहे किंवा याची जी समज आहे ती तुळ राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. आणि त्या जोडीला यांचं बोलणंसुद्धा खूप चांगलं असतं. दुसऱ्यांच्या फ्रिक्वन्सीपर्यंत येऊन बोलणं म्हणजे आपण कितीही बुद्धिमान असलो आणि समोरचं त्या मनाने कमी असला तरी त्याच्या पातळीपर्यंत येऊन बोलणं, त्यामुळे एक दोघांमध्ये चांगल्या प्रकारची गोष्टी दिसून येतं. म्हणजे तुळ राशीच्या स्त्रियांचं वागणं बोलणं अतिशय चांगलं असतं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय पॉझिटिव्ह असतो. यांच्या आजूबाजूला येणाऱ्या व्यक्तींना सुद्धा यांच्यातलं जो यांच्याची जी दृष्टी आहे किंवा जीवनाकडे बघण्याचा जो सकारात्मकपणा आहे त्याची जाण येऊनच जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची बुद्धिमत्ता अतिशय उत्तम अशा प्रकारे यांची बुद्धिमत्ता असते. म्हणजे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती ही चांगली असते. वाचनाची सुद्धा यांना आवड खूप चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं कायद्यामध्ये बोलण्याची वृत्ती यांच्यामध्ये असते. म्हणजे आपला जो मुद्दा आहे तो ठामपणे म्हणणं, आपल्या मुद्द्याशी तडजोड न करणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. असं जरी असलं तरी सुद्धा यांची वाणी तशी मवाळ असते. खूप काही दुसऱ्याला लागेल टोचून बोलणं हा भाग यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कलाकार असतात, कारण ही जी रास आहे ही सुद्धा शुक्राची आहे, त्याच्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांची आवड खूप चांगली असते. खास करून लॅविश लाईफस्टाईलची आवड यांच्यामध्ये खूप चांगली असते. दागिन्यांची आवड असते, खास करून परफ्यूमची आवड असते. वेगवेगळे वस्त्रे परिधान करणं, पार्टी अटेंड करणं किंवा फिरायला वगैरे जाणं, जीवनाचा आनंद घेणं हा भाग तुळ राशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगला दिसून येतं. आणि असं जरी असलं तरी एका कुठल्या गोष्टीमध्ये वाहत जाणं हा भाग अजिबात नसतो. म्हणजे इमोशनलपणा आपण असतो किंवा अति इमोशनलपणा हा भाग तुळ राशीच्या स्त्रियांमध्ये तसा दिसून येत नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे, अतिशय महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅशन स्टेटमेंट ज्याला आपण म्हणालो की ती गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली असते. बौद्धिक क्षेत्रामध्ये सुद्धा हे करिअर करतात. करिअरच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जाणारे असतात. म्हणजे माणसांमधलं जे भावुकता आहे ती यांना खूप अतिशय चांगल्या प्रकारे भावते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकीचा जो भाव असतो तो सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. आणि अतिशय तुळ ही जी रास आहे तराजू याचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे समतोलत्व राखणारे असतात या स्त्रिया. म्हणजे यांच्या लेखी कुठल्याच जे इमोशन्स आहेत ह्या खूप जोरदारपणे जास्त होत आहेत असं मात्र नाही, परंतु हवा असं वाटणारं असं हे या स्त्रियांचं व्यक्तिमत्व असतं. किंवा यांचं संपूर्ण जो एकंदरीत व्यक्तिमत्वाचा भाग असतो तो ऊर्जेने ओतप्रोत असा असतो, जी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात, चित्रा, स्वाती आणि विशाखा. पैकी चित्रा नक्षत्राचे जे 2 चरण ते ह्या राशीमध्ये येतात. चित्रा नक्षत्राच्या स्त्रिया असतात त्या अक्षरशः चित्राप्रमाणे असतात, सुंदर असतात. म्हणजे त्यांच्या बघण्याकडून किंवा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला त्यांच्या वयाचा अंदाज समजणार नाही. आणि याबरोबरच त्यांचं जे बौद्धिक असतं ते सुद्धा शार्प असतं, अतिशय धारदार असतं. परंतु त्याबरोबर त्यांची वाणीसुद्धा तशाच प्रकारची असते. कधी कधी सटकन बोलतील, पटकन बोलतील, नेमकं बोलतील, दुसऱ्याला लागेल असं सुद्धा बोलण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. परंतु यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते फोटोजेनिक चेहरा आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचं असतं.
दुसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे स्वाती. स्वाती नक्षत्र हे बुद्धिमान आहे, बुद्धीमध्ये खूप पुढचं पाऊल टाकणारं आहे आणि प्रत्येक गोष्ट बुद्धिवादीने किंवा चिकित्सकपणे विचार करणारे असतात आणि तरीसुद्धा मवाळ आहे. म्हणजे जरी बुद्धिमान असेल तरी धारदार यांची वाणी किंवा यांचं बोलणं वागणं दिसून येत नाही. बुद्धिमान असतात पण मवाळ असतात. आपली गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगण्याची कला ही स्वाती नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. आता ते तिसरं नक्षत्र आहे ते विशाखा. विशाखा नक्षत्राचे 3 जे चरण आहेत हे साधारणतः तुळ राशीमध्ये दिसून येते. हे तिखट नक्षत्र आहे, हे पटकन बोलणार आहे. म्हणजे आपल्या बोललेले जर समोरचा दुखावला गेला तरी त्याची त्यांना तमा नसते, परंतु जे काय असेल ते नेमकं बोलतील, सरळ सोटपणे बोलतील. स्वभाव यांचा थोडासा तिखट असतो. थोडासा आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा त्रास यांना दिसून येऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं विशाखा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकरता. आता तुळ राशीमध्ये मूलतः ही जी रास आहे ही सप्तम स्थानाशी निगडीत आहे. सप्तम स्थान म्हणजे आपल्या भिन्न लिंग ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भातलं स्थान आहे पत्रिकेतलं. तर साधारणतः मूलतः जे तुळ राशीचे स्त्री आहेत त्यांना भिन्न लिंग व्यक्तीप्रती जे आकर्षण असतं हे थोडंसं जास्त असतं किंवा हेल्दी असतं. अर्थात ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. जसं आपण चर्चा करतो आहोत की वृषभ राशीचे पुरुष आणि तुळ राशीच्या स्त्रिया समजा वैवाहिक जीवनामध्ये असतील तर डिवोर्सची कारणं कोणते असेल लक्षात घ्या. दोन्ही ज्या राशी आहेत या शुक्राच्या राशी आहेत तरीसुद्धा एकंदरीत तुम्हाला आता संबंध असेल की दोघांचे गुण आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की यांच्यामध्ये दिसून येते ती म्हणजे तुळ राशीच्या ज्या स्त्रिया असतात यांची जे स्पेंडिंग असेल, जे खर्च करण्याची जी वृत्ती असते थोडीशी जास्त असते. वृषभ राशीच्या ज्या पुरुष असतात त्यांचेसुद्धा लॅविश लाईफकडे आकर्षण असतं किंवा त्यांनासुद्धा पैशाचं आकर्षण असतं, पण तो खर्च मात्र ते जास्त करत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळ राशीच्या स्त्रिया आहेत या थोड्याशा कायद्यावर बोट ठेवणार असतात. समोरच्याचं जर का चुकत असेल तर ते नेमकं बोलून दाखवतील. हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या पुरुषासाठी थोडासा स्टेटस इश्यू बनू शकतो. म्हणजे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे वृषभ राशीच्या पुरुषांसंदर्भात कधी ती छोटी छोटी गोष्टसुद्धा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते आणि ते आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं यामुळे सुद्धा डिवोर्सच्या संदर्भात काही पार्श्वभूमी तयार होऊ शकते. आणि सगळ्यात आत्ता येणारा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुळ राशीच्या स्त्रिया असतात त्यांचं वागणं बोलणं हे बिनधास्त असतं, दिलखुलास असतं. कधीकधी त्या संदर्भात वृषभ राशीचे पुरुष आहेत त्याच्या मनात संशय येऊ शकतो आणि संशयाचा भूत जर का एकदा आलं की ते लवकर उतरणं कठीण असतं किंवा वैवाहिक जीवनामध्ये त्याचे फार मोठे त्रास होऊ शकतात, गोष्टी डिवोर्सपर्यंत जाऊ शकतात. या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि आता सांगितलं त्याप्रमाणे की वृषभ राशीचा जो हट्टीपणा आहे त्यामुळे सुद्धा गोष्टी टोकाचा होऊ शकतात. अर्थात या दोन राशीमध्ये हे 2-3च मुद्दे महत्त्वाचे आहेत. ते जर का तुम्ही नीटपणे समजून घेतले तर अर्थातच तुमच्यामध्ये डिवोर्स वगैरे होणं हा जवळजवळ कठीण भाग असतो. लक्षात घ्या, वृषभ राशीतलं मृग नक्षत्र आणि तुळ राशीतलं विशाख नक्षत्र हे जर का पती पत्नी असतील तर वादविवाद हे वरचेवर होतील. अगदी छोट्या कारणामुळे दोन्ही जे नक्षत्र आहे ते थोडासा इगोचा भाव घेऊन जातील आणि त्यामुळे सुद्धा तुमचं वैवाहिक सहजीवन अगदी स्मूथ थोडंसं कठीण होऊन बसेल. अर्थात दोन्ही ज्या राशी आहेत त्या दोन्ही राशीमध्ये फायनान्शियली कधीही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत नाही, परंतु आता जे सांगितले त्या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येत असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे ते पाहणं गरजेचं ठरतं. कारण आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती फक्त चंद्र राशीवरून केली. प्रत्येक पत्रिकेमध्ये चंद्र व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात किंवा योगात असू शकतात. त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे असू शकतात. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचे पुरुष आणि तुळ राशीची स्त्री वैवाहिक जीवनामध्ये एकत्र असतील तर डिवोर्स किंवा घटस्फोटाची कारणं नेमकी कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.